80 वर्षांनंतर हे सगळं नक्कीच होतं. तुम्ही इच्छित असाल किंवा नसाल. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा काही असे बदल होतात जे तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी टाळता येत नाहीत. हे जीवनातील असे एक वळण आहे जिथे बदल आपोआप येऊ लागतात, तुम्ही त्यासाठी तयार असाल किंवा नसाल तरीही. या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 मोठ्या बदलांबद्दल बोलणार आहोत जे 80 वर्षांनंतर जाणवतात. हे बदल फक्त शरीरापुरते मर्यादित नसतात, तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत, भावना आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही बदल घडवतात. हे सर्व बदल पूर्णपणे नैसर्गिक आहेत आणि बहुतेक वृद्धांना ते अनुभवास येतात. जर तुम्ही हे समजून घेतले, तर जीवनाच्या या नव्या टप्प्याला अधिक सहजतेने, आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या गोष्टी तुमच्या भविष्याबद्दल प्रकाश टाकतील आणि कदाचित वृद्धत्व स्वीकारण्याचा आणि जीवन उत्साहाने जगण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतील. चला तर सुरुवात करूया. पहिला बदल आहे शारीरिक ताकद आणि ऊर्जेत घट, जी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 80 वर्षांमध्ये प्रवेश करताच शरीराची ताकद आणि ऊर्जा पूर्वीसारखी राहत नाही. हळूहळू हा फरक स्पष्ट दिसू लागतो. चालण्याची गती कमी होते, दैनंदिन कामांमुळे लवकर थकवा येतो आणि शरीराला अधिक विश्रांतीची गरज भासते. हे फक्त थकव्यापुरते मर्यादित नसून वयानुसार होणारे नैसर्गिक बदल आहेत. स्नायू कमकुवत होतात, हाडे पूर्वीसारखी मजबूत राहत नाहीत आणि हृदयाची कार्यक्षमताही हळूहळू कमी होते. दिल्लीतील 82 वर्षांचे निवृत्त शिक्षक रामलालजी पूर्वी बागकाम आणि फिरण्याचा आनंद घेत असत. पण आता ते सांगतात की ते लवकर थकतात आणि कामांदरम्यान अधिक विश्रांती घ्यावी लागते. त्यांची ही अवस्था काही असामान्य नाही. वयानुसार स्नायूंची झीज वाढते, हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे पडल्यास फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीही पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाही, त्यामुळे लवकर थकवा येतो आणि बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की हे बदल स्वीकारून आणि योग्य पावले उचलून त्यात सुधारणा करता येते. हलका व्यायाम, चालणे, स्ट्रेचिंग किंवा सोपे व्यायाम स्नायूंना सक्रिय ठेवतात, संतुलन सुधारतात आणि ऊर्जा वाढवतात. रामलालजींनी फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने काही सोपे व्यायाम सुरू केले आणि आता त्यांना चालताना अधिक आत्मविश्वास वाटतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराचे ऐकणे. गरजेनुसार विश्रांती घ्या आणि स्वतःवर जास्त ताण देऊ नका. या वयात जास्त थकवा किंवा दुखापती लवकर बऱ्या होत नाहीत. तसेच योग्य आहार घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरेसे प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि पाणी स्नायू आणि ऊर्जेसाठी आवश्यक आहेत. रामलालजींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आहारात बदल केले आणि त्यांना सकारात्मक फरक जाणवला. अनेक वृद्धांना असे जाणवते की जर त्यांनी आपली दिनचर्या वयानुसार बदलली, तर ते स्वतंत्र आणि आनंदी जीवन जगू शकतात. शारीरिक ताकद कमी होणे म्हणजे हार मानणे नाही, तर आपल्या शरीराशी जुळवून घेत जीवन नव्या पद्धतीने जगणे आहे. ध्येय परिपूर्णता नाही, तर स्वतःची काळजी घेणे आणि प्रगती करणे आहे. आपल्या शरीराचे संकेत समजून घ्या आणि 80 वर्षांचे वयही सन्मान आणि उत्साहाने जगा. पुढील भागात आपण जाणून घेऊ की वयानुसार मानसिक प्रक्रिया कशा बदलतात आणि स्मरणशक्ती व विचार करण्याच्या गतीवर त्याचा काय परिणाम होतो. दुसरा बदल म्हणजे विचार करण्याची आणि समजून घेण्याची गती कमी होणे. 80 वर्षांच्या वयात प्रवेश करताच अनेकदा असे वाटते की मेंदूची गती पूर्वीसारखी वेगवान राहिलेली नाही. पूर्वी क्षणात होणारी कामे जसे एखाद्याचे नाव आठवणे, तारखा लक्षात ठेवणे किंवा संभाषणात पटकन उत्तर देणे, आता थोडा वेळ घेतात. हा बदल पूर्णपणे सामान्य आहे.
याचा अर्थ कोणतीही गंभीर मानसिक समस्या नसून वयानुसार मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांचा हा एक भाग आहे. जयपूरच्या 80 वर्षांच्या कलाकार सरोजताई सांगतात की आता कधी कधी शब्द आठवण्यासाठी वेळ लागतो किंवा गुंतागुंतीच्या संभाषणाला समजून घेण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागतो. तरीही त्यांना चित्रकला, पुस्तके वाचणे आणि मित्रांना भेटणे आवडते. त्यांचा अनुभव सांगतो की मानसिक गती कमी होणे म्हणजे जीवनातील गोडी संपणे नाही, तर फक्त थोडा संयम आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार वय वाढल्यावर मेंदूची प्रोसेसिंग स्पीड आणि वर्किंग मेमरी म्हणजे एकावेळी अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता कमी होते. यामागे मेंदूच्या रचनेतील बदल, रक्तप्रवाह कमी होणे आणि न्यूरॉन्समधील कनेक्शनमध्ये होणारे बदल कारणीभूत असतात. पण चांगली गोष्ट म्हणजे शब्दसंपदा आणि आयुष्यभराचा अनुभव बहुतेक वेळा स्थिर राहतो किंवा अधिक चांगला होतो. हा मंदपणा कधी कधी निराशाजनक वाटू शकतो, विशेषतः जेव्हा आपण भूतकाळाशी तुलना करतो. पण याला नैसर्गिक मानून नवीन उपाय अवलंबता येतात. जसे की मेंदूचे व्यायाम, पझल्स सोडवणे, पुस्तके वाचणे, नवीन गोष्टी शिकणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे. सरोजताईंनी आर्ट क्लास आणि बुक क्लबमध्ये सहभागी होऊन नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात केली आणि लोकांशी जोडलेले राहिले. त्यामुळे त्यांचा मेंदू आणि मन दोन्ही सक्रिय राहते. यासोबत संतुलित जीवनशैलीही खूप महत्त्वाची आहे. योग्य आहार, पुरेशी झोप, ताणतणावापासून दूर राहणे आणि धूम्रपान किंवा जास्त मद्यपान यांसारख्या वाईट सवयी टाळणे मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवते. विचार करण्याच्या गतीतील बदल स्वीकारल्यास सगळं पूर्वीसारखंच असायला हवं या तणावातून मुक्त होता येते. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा अर्थपूर्ण गोष्टींमध्ये आणि नात्यांमध्ये गुंतवता, तेव्हा या वयातही जीवन सुंदर आणि संतुलित राहते. आता तिसऱ्या बदलाबद्दल बोलूया, सामाजिक वर्तुळ लहान होणे. 80 वर्षांच्या वयानंतर सामाजिक वर्तुळ हळूहळू कमी होत जाते. काही मित्र दूर जातात, काहींची तब्येत साथ देत नाही आणि जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात. त्यामुळे बहुतेक वृद्ध कमी लोकांबरोबर पण अधिक घट्ट नात्यांमध्ये वेळ घालवतात. हा बदल काहींना एकटेपणासारखा वाटू शकतो, पण अनेकदा हा एक सकारात्मक बदल असतो. यात नात्यांच्या संख्येपेक्षा त्यांच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व दिले जाते. लखनौच्या 84 वर्षांच्या सावित्रीबाई पूर्वी दर आठवड्याला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. पण आता त्यांचा मित्रपरिवार लहान झाला आहे. तरीही काही जवळच्या लोकांमध्ये त्यांना खरे प्रेम आणि समाधान मिळते. त्या सांगतात की आता त्या अधिक संतुलित वाटतात कारण त्या फक्त अर्थपूर्ण नात्यांमध्ये वेळ घालवतात. सामाजिक वर्तुळ कमी होण्यामागे अनेक कारणे असतात. काही मित्र या जगातून निघून जातात. काही जण कुटुंबासोबत दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात आणि काहींना स्वतःच्या आरोग्याच्या समस्या असतात. त्याचबरोबर नाती टिकवून ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा देखील कमी होत जाते. मोठे कार्यक्रम किंवा गर्दी आता थकवणारी वाटू लागते. पण कमी नाती असणे म्हणजे एकटेपणाचे लक्षण नाही. खरे आणि आधार देणारे संबंध पुरेसे असतात. लहान सामाजिक वर्तुळ तणाव कमी करते आणि अधिक खोल जुळलेपण देते. जेव्हा आपण कुटुंब किंवा जुन्या मित्रांसारख्या विश्वासू लोकांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा नात्यांमध्ये अधिक गोडवा आणि मजबूत आधार निर्माण होतो. हो, जुन्या मित्रांपासून दूर झाल्यामुळे रिक्तता जाणवू शकते आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. आजच्या तंत्रज्ञानामुळे हे अंतर कमी करता येते. फोन, व्हिडिओ कॉल किंवा सोशल मीडियाच्या मदतीने दूर असलेल्या लोकांशी जोडलेले राहता येते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले क्लब, योग गट किंवा साहित्य संघटना नवीन लोकांना भेटण्याची संधी देतात.
कुटुंबातील सदस्य आणि काळजी घेणारे लोक ज्येष्ठांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात, मात्र ते त्यांच्या आवडी आणि ऊर्जेनुसार असावे. जर आपण समजून घेतले की वयानुसार नात्यांचा स्वभाव बदलतो, तर याकडे कमतरता म्हणून पाहता स्वाभाविक बदल म्हणून स्वीकारता येते. गुणवत्तापूर्ण नात्यांना प्राधान्य दिल्याने भावनिक समाधान मिळते. शेवटी या वयात तेच संबंध महत्त्वाचे ठरतात जे खरा आधार, समज आणि शांतता देतात. आता चौथ्या बदलाकडे वळूया. वयानुसार आपल्या इंद्रियांची क्षमता जसे ऐकणे, पाहणे, चव घेणे यामध्ये बदल होतात आणि त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. चौथा बदल म्हणजे इंद्रियांची क्षमता कमी होणे. 80 वर्षांनंतर ऐकण्याची, पाहण्याची, चव आणि वास ओळखण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. सुरुवातीला हे बदल छोटे वाटतात, पण ते संभाषण, सुरक्षितता आणि दैनंदिन आनंदावर परिणाम करतात. पटण्यातील 83 वर्षांचे निवृत्त सुतार हरिप्रसादजी सांगतात की आता त्यांना संभाषणात जास्त लक्ष द्यावे लागते, विशेषतः गोंगाटाच्या ठिकाणी, कारण नीट ऐकू येत नाही. लहान अक्षरे वाचताना अडचण येते आणि अन्न पूर्वीसारखे चविष्ट वाटत नाही. हा अनुभव खूप सामान्य आहे. ऐकण्याची क्षमता कमी झाल्यावर विशेषतः तीव्र आवाज किंवा गर्दीतल्या संभाषण समजणे कठीण होते. त्यामुळे वृद्ध लोक वारंवार गोष्टी पुन्हा सांगण्यास सांगतात किंवा टीव्हीचा आवाज वाढवतात. यामुळे कधी कधी चिडचिड, निराशा किंवा सामाजिक अंतर निर्माण होऊ शकते. दृष्टीतही बदल होतात. कमी प्रकाशात नीट दिसत नाही, रंगांमधील फरक ओळखणे कठीण जाते किंवा जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे अवघड होते. वाचनासाठी चष्म्याची गरज भासू शकते आणि काही वेळा मोतीबिंदूसारख्या समस्या देखील उद्भवतात. चव आणि वास ओळखण्याची क्षमता कमी झाल्यामुळे अन्न कमी चविष्ट वाटते. त्यामुळे काही वेळा लोक जास्त मीठ किंवा साखर घालतात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही असहाय आहात. हिअरिंग एड्स, नियमित डोळ्यांची तपासणी, घरात योग्य प्रकाश व्यवस्था आणि संतुलित आहार यामुळे खूप मदत होऊ शकते. चव आणि वासाच्या समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे, पोषणाकडे लक्ष देणे आणि नवीन चवी स्वीकारणे महत्त्वाचे आहे. जर ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबाला या बदलांबद्दल सांगितले, तर संवाद आणि नातेसंबंध अधिक सोपे होऊ शकतात. या बदलांकडे कमजोरी म्हणून पाहता वयाचा नैसर्गिक भाग म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. आजची तंत्रज्ञान ही खूप मदत करते. आधुनिक हिअरिंग एड्स, स्क्रीन रीडर किंवा मोठ्या अक्षरांचे फोन ज्येष्ठांना स्वतंत्र आणि जोडलेले ठेवतात. हे बदल स्वीकारून योग्य उपाय शोधल्यास जीवन अधिक सुरक्षित आणि आनंदी बनते. पाचवा बदल म्हणजे आत्मचिंतन आणि जीवनातील अर्थपूर्ण क्षणांवर लक्ष केंद्रित करणे. 80 वर्षे ओलांडल्यानंतर विचार करण्याची आणि जाणवण्याची पद्धत बदलते. आता आयुष्यातील धावपळ कमी महत्त्वाची वाटते आणि प्रत्येक क्षण जगणे अधिक महत्त्वाचे वाटते. छोट्या छोट्या आनंददायी गोष्टी जसे शांत सकाळ, आपल्या माणसांशी मनमोकळ्या गप्पा किंवा निसर्गाचे सौंदर्य अधिक खास वाटू लागतात. बनारसचे 82 वर्षांचे निवृत्त प्राध्यापक शर्मा दररोज सकाळी आपल्या भूतकाळाचा विचार करतात. ते सांगतात की आता यशाची स्पर्धा नाही किंवा छोट्या गोष्टींची चिंता नाही, तर शांतता, आपलेपणा आणि प्रत्येक दिवसात अर्थ शोधणे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यांचा अनुभव दाखवतो की आत्मचिंतनामुळे या टप्प्यातही समाधान आणि समजूतदारपणा मिळतो. वय वाढल्यावर माणूस स्वतःकडे पाहण्याकडे अधिक झुकतो. लोक विचार करतात की त्यांनी कोणती परंपरा किंवा वारसा मागे सोडायचा आहे. काही जण जुने छंद पुन्हा सुरू करतात, अनुभव शेअर करतात किंवा भूतकाळाशी शांततेत राहायला शिकतात. हा काळ कृतज्ञता आणि क्षमा स्वीकारण्याचा असतो, ज्यामुळे भावनिक संतुलन मिळते. संशोधन सांगते की डायरी लिहिणे,
ध्यान करणे किंवा मनापासून संवाद साधणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, ताण कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. या जाणीवेचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो. आता गहिरे आणि खरे संबंध अधिक महत्त्वाचे वाटतात. जे ज्येष्ठ हे विचार स्वीकारतात ते अधिक समाधानी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. ते बदलांना सन्मानाने आणि सहजतेने स्वीकारतात आणि खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. कुटुंबातील सदस्य आणि काळजी घेणारे लोक जर ज्येष्ठांशी मोकळेपणाने संवाद साधतील, त्यांच्या कथा ऐकतील, तर हा प्रवास अधिक सुंदर होऊ शकतो. कोणताही निर्णय देता ऐकणे आणि त्यांच्या अनुभवाचा आदर करणे खूप आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक बदल जरी होत असले तरी हा आत्मबोध जीवन अधिक पूर्ण आणि खरे बनवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की विकास वयानुसार थांबत नाही, तर अधिक खोल आणि शांत होतो. जर हा टप्पा खुले मनाने स्वीकारला, तर ज्येष्ठ लोक प्रेम, समज आणि अनुभवांचा अमूल्य वारसा पुढच्या पिढ्यांसाठी ठेवू शकतात. शेवटी, या व्हिडिओचा शेवट करताना थोडा वेळ थांबा आणि विचार करा. आपण आज 80 वर्षांच्या वयानंतर होणाऱ्या 5 बदलांबद्दल बोललो. शारीरिक ऊर्जा कमी होणे, सामाजिक वर्तुळ कमी होणे, इंद्रियांमध्ये बदल आणि आत्मचिंतनाची वाढ हे सर्व मिळून या वयाचे खरे स्वरूप दाखवतात. यापैकी कोणता बदल तुम्हाला सर्वाधिक भावला? तुम्ही हे बदल स्वतःमध्ये किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये पाहिले आहेत का? या गोष्टी समजून घेणे म्हणजे हार मानणे नाही, तर शहाणपणाने आणि सन्मानाने जीवन स्वीकारणे आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की आजच्या चर्चेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले आणि तुम्ही ते तुमच्या आयुष्यात कसे वापरणार आहात. तुमच्या कथा या समुदायासाठी खूप मौल्यवान आहेत. त्या इतरांना प्रेरणा देतात आणि मार्गदर्शनही करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांसोबत शेअर करा. तुमचा पाठिंबा आम्हाला अशा प्रकारचे उपयुक्त कंटेंट तयार करण्यासाठी प्रेरणा देतो. आजचा वेळ आमच्यासोबत घालवल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जीवन समजून घेण्याच्या आणि अधिक चांगल्या प्रकारे जगण्याच्या आणखी एका टप्प्यासह.